हाय. आज ना मी भरपूर पॉम बॉल बनवलेत. कशासाठी आणि कसे बनवलेत हे पुढे शेअर करतेच तुमच्यासोबत. पण त्याआधी बघा ना, म्हणजे मला तुम्हाला हे दाखवायचं होतं आणि या प्लांटरचं कौतुक काही माझं संपतच नाही आहे. मीही 4-4दा गार्डनमध्ये जाऊन याला पाहत असते आणि तुमच्यासोबतही मला शेअर करावंसं वाटतं. सो पुन्हा पुन्हा शेअर करते आहे. कालही केलं, परवाही केलं आणि आज पुन्हा. बरं चला, या बर्ड प्लांटरविषयी बऱ्याचदा कमेंट येतात. सो हे बर्ड प्लांटरनं मी फक्त जे आपले ऑइल पेंटचे रिकामे डबे असतात ना 50-100 ml त्याला वॉलपुट्टी वगैरे लावून बनवलेत. त्यानंतर आणखी एक गुड न्यूज, यावर्षी जेवढ्या काही कटिंग्स आणल्या तेवढ्या सर्व जगल्यात आणि असा बराचसा वेळ माझा गार्डनमध्ये जातो आणि मग घरातली कामं जी आहेत मला अशी घाई करावी लागतात. आज बेडशीट चेंज केलं आणि वॉश करायचं होतं, बाथरूममध्ये नेलं पण पुन्हा रिटर्न आले. म्हटलं बस झालंच नाही आज स्वतःला दमवणं. मशीन आहे आपल्याकडे, सुविधा असल्यावर का नाही उपयोग करायचा. सो मशीनमध्येच ते धुवायला ठेवलं. त्यानंतर या म्हणजे टेबलसाठी कितीतरी ओरडा खाल्ला. तो आज फायनली क्लीन झाला आणि आत्ता बसले पॉम बनवायला. खूपच इझी आहे बघा. उलननं फोर्क भोवती फक्त गुंडाळलं, मधातनं गाठ मारली आणि आजूबाजूनं कट केलं आणि झालं बघा. अगदी मस्त गोल गुटूक जो आहे माझा पॉम तयार.